नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी तुम्हाला मंगेश पाडगावकर यांची प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता वाचून दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगण्याचं एकच कारण, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण माझे 2 चॅनल्स आहेत आणि दोन्ही चॅनल्सवर तुम्हाला भरभरून मनोरंजन मिळणार आहे. तर सर्वप्रथम आपण प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता वाचूया आणि मग पुढे थोडंफार चॅनलबद्दल बोलू. तर कविता ऐका. प्रेम म्हणजे प्रेम असतं. मंगेश पाडगावकर यांची कविता आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुम्ही आणि तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू देत, फसल्या तर फसू देत. असल्या तर असू देत, फसल्या तर फसू देत. तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं. मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तर प्रेम जरूर करता येतं. व्याकरणात चुकलात तर प्रेम जरूर करता येतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. खरोखर मंगेश पाडगावकरांची ही कविता अगदी सगळ्यांना आवडण्यासारखी आहे आणि इतकी सोपी आणि छान कविता आहे. तर मला ही नेहमी आवडते आणि मी ती नेहमी माझ्या चाहत्यांसाठी वाचून दाखवत असते. तर जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कुठच्या कवींच्या कविता आवडतात ते मला नक्की सांगा, म्हणजे मी त्या वाचण्याचा प्रयत्न करीन. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझे 2 चॅनल्स आहेत, तृप्त@996 आणि हे तृप्ती प्रभुखोत 998. तर या दोन्ही चॅनल्सना जरूर भेट द्या. तुम्हाला अगदी मनोरंजन, कविता वाचन, काव्यवाचन, भरतकाम, विणकाम, डान्सिंग, कुकिंग सर्व काही या चॅनल्सवर मिळणार आहे. तर आपण रोज ह्याच वेळेस ह्याच टायमाला भेटणार आहोत.